तर चला राम राम मंडळी. गीत गावदेव लग्न देवदेव सगळं गावाकडचं झालं फिरून. चला आता रिटर्न बॅक टू भोपाळ. त्यासाठी लग्नास ना आल्यानंतर पहिल्यांदा बॅग घेतली पॅक करायला. बॅग घेतली भरून पटापटा. गावाकडे येताना त्याच्या आईला आनंद गगनात मावत नाही, पण जाताना मात्र डोळं पाण्याने भरतात. गावाकडील आपला 8 दिवसाचा प्रवास संपला. सर्वांचा आशीर्वाद घरातल्यांचा घेतला आणि निघालो परतीच्या मार्गाने बांगबुंग बांगबुंग करत रिटर्न डायरेक्ट चोराडे फाट्यावरती. चोराडे फाट्यावर जाताना आपले परम मित्र भावा आला आपल्याला भेटायला. भावांची भेट घेतली, हार्डेस्ट गुड बाय केलं भावासनी. जातो म्हणलं भेटू नंतर. चलो बसलो गाडी आणि निघालो बांगबुंग बांगबुंग करत तसं चोराडे फाट्याकडे. चोराडे फाट्यावर आपण केली कार बुक. ती कार येणार होती आपली. कार येईपर्यंत रॉयल शेतकरी अमृत तुल्य भावाचा चहा घेऊया म्हणलं. गावाकडील चहा घेऊन तसंच गाडीत बसलो आणि निघालो पुण्याकडे परतीच्या मार्गापैकी. बसलो गारवानी एसीत आणि निघालो बांगबुंग बांगबुंग करत पुण्याच्या दिशेने. हळूहळू 3 तासाचा प्रवास आपला संपत येत होता आणि तिथून नंतर आपल्याला जायचं होतं. राहिलं होतं पुणे 1 तासाच्या अंतरावर होतं. वर गाडी सीएनजी होता तरी पण गडी म्हणला चला वरूया. मग काय वडली साईडला मस्त पैकी सीएनजी केला लोड फुल अर्ध्या तासात. तिथून आलो बांगबुंग करत डायरेक्ट पुण्यात पोहोचलो फायनली. त्यानंतर तिथं उतारल्यानंतर पीएमपी बघितली. पीएमपी मध्ये बसलो आणि निघालो. पुढे होती आपली दुपारी 3ला. आपण आलतो पुण्यात 11 वाजताच. म्हटलं 3-4 तास आहेत. तर मस्त पैकी गेलो दगडूशेठचं दर्शन घेतलं मस्त पैकी. आशीर्वाद घेतला आणि ऑटो मध्ये बसलो आणि निघालो रेल्वे स्टेशनकडे. जिंदगी सुरू होती त्याच्या आईला गाव सोडल्यानंतरच. हो असं काय कळत नसतं. आणि फायनली आलो रेल्वे स्टेशनला. पाणी बॉटल घेतली मस्त पैकी, पाणी पेलो. तर आलती आपली ट्रेन मध्ये बसलो आणि निघालो परतीच्या मार्गाने बांगबुंग. चलो बाय बाय महाराष्ट्र. आता नंतर कधी भेटीन काय सांगता येत नाही, त्यामुळे आताच म्हणलं चला. ट्रेन पण त्याच्या आईला परतीच्या मार्गाने बांगबुंग करतच घेऊन निघाली होती. तर मित्रांनो ट्रेन मधला आपला प्रवास होता 14-1 तासाचा प्रवास होता पूर्ण कंटिन्यू. हा 14 तासाचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर आपण फायनली जाणार होतो भोपाळ. त्यानंतर मग म्हटलं चला एखादी झोप मारावी. वर मस्त पैकी जाऊन सिस्टमॅटिक केलं सगळं आणि दिल्लीत ताणून ती त्याच्या आईला उठलो मस्त पैकी. सकाळपर्यंत ट्रेन आलती बरोबर स्टेशनला. मस्त पैकी उतारलो, बॅगा घेतल्या आणि निघालो चालत लेफ्ट राईट करत. पर्यंत बाहेर आल्यानंतर अजय भाऊला फोन लावला होता. अजय भाऊ लागला होता यायलाच आपल्याला घेऊन. तोपर्यंत येऊन थांबलो मस्त पैकी. बाहेर एक व्हिडिओ काढला. तोपर्यंत आला अजय भाऊ आलता रायडर बनूनच. मस्त पैकी बसलो, बॅगा टाकल्या आणि निघालो बांगबुंग करत डायरेक्ट घरी गेलो आणि पहिलं जाऊन म्हटलं झोपायचं. तर मित्रांनो भेटून नेक्स्ट व्लॉग मध्ये. व्लॉग आवडला असेल तर जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करून जावा. धन्यवाद.